हाय फ्रेंड्स, वेलकम टू वेदेशा देसी किचन। आज आपण बनवणार आहोत मुंगवडे, जे की आपण फ्राय न करता स्टीम घेऊन बनवणार आहोत। आणि कधीही फ्राय केलेल्या वस्तूपेक्षा स्टीम घेतलेली वस्तू ही आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि चविष्ट देखील आहे। तर मी यासाठी जे काही घेणार आहे साहित्य ते आपण आता बघूया। मूग डाळ ही आपण भिजवलेली घेणार आता, जे की तुम्ही बघू शकता, मी 4 ते 5 तास मूग डाळ ही भिजवून घेतलेली आहे। ही बघा भिजवलेली मूग डाळ आहे। त्यात आपण ही मूग डाळ ग्राइंड करून घेऊ। तर ग्राइंड करण्यासाठी आपल्याला याच्यात काहीतरी इन्ग्रेडियंट टाकायचे, जे की स्क्रीनवर दिसत आहे। जसं की मी आता लसूण घेतला आहे, 2 हिरवी मिरची घेते, 2 ते 3। जेवढं आपल्याला तिखट हवं असेल तेवढं तिखट तुम्ही घेऊ शकतात। आता मी लहान मुलांच्या इंटेन्शनच बनवते मोस्ट ऑफ, किंवा डाएटच्या इंटेन्शनने, तर मी मिरची हे कमीच वापरते। जिरे टाकले, चवीनुसार नमक, थोडं पाणी। आता आपण याला ग्राइंड करून घेऊ। बघू शकता ग्राइंड झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊ। काढून झाल्यानंतर त्याच्यात थोडी हळद, बारीक कट केलेला कांदा घेऊ, बारीक कट केलेली कोथिंबीर। यात कोथिंबीरचा खूप वेगळाच फ्लेवर असतो, म्हणून कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात देखील घातली तरी चालेल। आता चांगलं असं मिक्स करून घेऊ। बॅटर हे जरा बारीकच ग्राइंड करायचं। आता सगळे साहित्य टाकल्यानंतर मिश्रण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून जे आपलं हळद, कोथिंबीर, कांदे वगैरे घातले ते एकजीव होतील। त्यानंतर आपण आता गॅसवरती याला स्टीम करायला घेऊ। तर स्टीम करण्यासाठी तुम्ही याला इडली पात्र देखील यूज करू शकतात। तर मी आता याला स्क्वेअर शेपमध्ये मला बनवायचे आहेत। तुम्ही याला नॉर्मली वडे म्हणा, गाडणीवर असे वडेसारखे ठेवून, किंवा इडलीच्या शेपमध्ये देखील तुम्ही बनवू शकतात। पण मला आता याला ढोकळ्याच्या शेपमध्ये बनवायचे आहेत, म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये बनवायचे। तर मी डिशला ऑइल लावून घेतलं आहे, आणि त्या ऑइलमध्ये आता हे बॅटर मी चांगलं असं पसरून घेईल, जसं की आपण ढोकळ्याचं बॅटर पसरवतो त्याप्रमाणे। डिशमध्ये घातलं आहे आता बॅटर, त्याला चांगलं असं पसरून घेतलं आहे, जेणेकरून सगळ्या साईजला त्याचं जाड बारीक यायला नको, म्हणून साईज ही चारही बाजूंनी चांगली एकसर करून घ्यायची। आता स्टीम करायला ठेवते। आता यात थोडी व्हाईट तीळ घालूया। तीळचा खूप छान असा फ्लेवर येतो। ते ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही तर अशी काही गरज नाही की टाकायलाच हवी। आणि याला आता प्रॉपर 20 मिनटं स्टीम करून घेऊ, जे की मी करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता या मिश्रणात तुम्ही सोडा देखील घालू शकतात, पण मी काही घातलेलं नाही आहे। सोड्यामुळे जरा स्पंजी येतात। बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट ते झाले। आता मी गार करायला ठेवले, गार करूनच कट करा, कारण की गार झाल्यानंतर चाकूला ते लागत नाही। जर तुम्ही गरम गरम कट करत असाल तर ते चाकूला लागतं। बघू शकता मी कशा प्रकारे त्यांना कट केलेलं आहे। गार पाण्यात ठेवलं होतं मी 5 मिनटं गार करायला। छोटे छोटेसे क्यूब तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता किती अतिशय छान आणि सुंदर असे दिसत आहे, दिसायला देखील जसे तसेच खायला देखील चविष्ट आहेत। तर अशाच नवनवीन आपल्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, व आपल्या चॅनलवर तुम्हाला हेल्दी डाएट स्पेशल अशाच रेसिपी भेटतील। व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट देखील करा, व नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय हवी आहे ते देखील मेन्शन करा। थँक्यू सो मच, सबस्क्राईब मी।